जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय। 2 दिवसा अगोदर देशाचे गृहमंत्री यांनी राज्यसभेमध्ये ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बेताल वक्तव्य काढून अवमान केला। या घटनेचा सर्वप्रथम मी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टीला मला एकच सांगायचं आहे की आपण जर ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असाल, त्यांचं संविधान जर मानत असाल, तर या अमित शहाची तुम्ही मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी जे बहुजनांचं जे मतदान असतं हे भाजपच्या पाड्यात टाकण्यासाठी जे रामदास आठवले पुढाकार घेतात, तुम्ही आता गृहमंत्र्याबाबत का बोलत नाही, त्याच्या विरोधात का बोलत नाही? नुसतं मतदानापुरता बहुजन वर्गाचा वापर करून घ्यायचा आणि जेव्हा ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमानाचा विषय येतो तेव्हा शांत बसायचं। आता नाही का तुमच्याकडे एखादी कविता अमित शहावर बोलायला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर तुम्ही मतं मागण्याचं काम करून भारतीय जनता पार्टीच्या पडद्यात टाकता। आता याही विषयावर बोलायला पाहिजे आणि माझी या देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भाजपला विनंती आहे की आपण ज्या गृहमंत्री जे पद अमित शहाना दिलं, एवढं जबाबदार संविधानिक पद यांना दिलं असल्यावर जर का संविधानाचं जर का अवमान आणि संविधान ज्यांनी दिलं त्यांचा जर का असलं बेताल वक्तव्य करून जर अपमान करत असेल तर असल्या सदस्यांना तिथं राज्यसभेत लोकसभेत ठेवायला नाही पाहिजे। आणि आता तर एक फॅशन याची झाली आहे, अमित शहा जे म्हणतात की फॅशन झाली आहे ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन, फॅशन तर याची झाली आहे की महापुरुषाच्या प्रत्येक महापुरुषाचा आणि ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अवमान महापुरुषांचा करायचा आणि माफीनामा मागायचा आणि तिथल्या तिथंच विषय हा थांबवायचा, ही फॅशन झाली आहे। असं न करता मोदी सरकारने जो कोणी महापुरुषाचा अवमान करेल याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, याला तुरुंगवासात लगेच तात्काळ टाकण्यात आलं पाहिजे, यांच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ ही येऊ द्यायला नाही पाहिजे, अशी मी विनंती भारतीय जनता पार्टीला करणार आहोत। तुमचं तर वय झालं अमित शहा साहेब, तुम्हाला साहेब याच्यामुळे म्हणतात की तुम्ही वयानं ज्येष्ठ आहात, तुमच्याकडं जे संविधानाअंतर्गत जे पद तुम्हाला ग्रह खातं दिलंय म्हणून तुमचा आदर मान सन्मान करतोय। परंतु याद राखा, तुम्ही काही केलं तर चालेल पण संविधानाविषयी आणि ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जर तुम्ही बोलाल तर याच्यानंतर खपून घेता जाणार नाही।